नमस्कार, मी मनीष कटारिया. माय महानगरमध्ये आपलं स्वागत. वास्तुरचना ही खरं म्हणजे जीवनशैलीचा एक महत्त्वपूर्ण असा एक भाग आहे. आपली वास्तू ही सुंदर दिसावी आणि त्याचप्रमाणे ती पर्यावरणपूरक देखील असावी असा प्रत्येकाचाच प्रयत्न असतो. आणि ह्याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून ज्यांनी नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून अनेक विकास प्रकल्प या शहरामध्ये साकारले आणि नाशिकच्या वैभवामध्ये भर घातली. यामध्ये सांगायचं झालं तर तपोवनातील भव्य अशी रामाचं शिल्प असेल, महाकवी कालिदास कलामंदिर असेल आणि त्याचप्रमाणे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे संग्रहालय असेल, स्मृती उद्यान असेल, या अनेक वास्तूंनी नाशिकच्या वैभवामध्ये भर घातली. आणि हे वास्तू साकारणारे जे आर्किटेक्ट आहेत धीरज पाटील सर, हे आज आपल्या सोबत आहेत. सर, स्वागत आहे माय महानगरमध्ये आपलं. नमस्कार. जसं मी सांगितलं की अनेक वास्तू आपण साकारलेल्या आहेत, तर तुमचा नेमका प्रवास कसा झाला? तुमचं शालेय शिक्षण असेल किंवा तुमच्या या प्रवासाची सुरुवात कुठून झाली? माझं शालेय शिक्षण तसं म्हटलं तर 7वी पर्यंत चांदवड येथे झालं, नेमिनाथ जैन हायस्कूलला. त्यानंतर मी वडिलांच्या नोकरीच्या हिशोबाने वडिलांची बदली नाशिक झाली. त्यानंतर मी MVP कॉलेजला आलो. शाळेतलं 10वी पर्यंतचं शिक्षण, त्यानंतर 12वी पर्यंतचं शिक्षण माझं MVP ला झालं. त्यानंतर आर्किटेक्चरला माझा नंबर नंदुरबार येथे NTVS आर्किटेक्चर कॉलेज इथे लागला. मग तिथून पुढे मी आर्किटेक्चर झाल्यानंतर परत मूळ गाव माझं नाशिकच होतं. त्यामुळे व्यवसाय करायचा तर आपल्या स्वतःच्या गावात करावा. मग त्यानंतर मी परत नाशिक येथे आलो आणि इथं आपली व्यवसायाची सुरुवात केली. सर्वात आधी मला जो पहिला ब्रेक थ्रू आपण म्हणतो, सुरुवात जी झाली ती सूर्य हॉस्पिटल डॉक्टर सुनील ढिकले यांनी मला तो हे दिला, प्रोजेक्ट दिला. तिथून माझी सुरुवात झाली. त्यानंतर मग नाशिक महापालिकेचे काही छोटे छोटे कामं करत असताना पहिलं मला मोरवाडी हॉस्पिटल हे एक काम मिळालं महापालिकेचं. ते काम सुरू केलं. मग तिथून पुढे माझा प्रवास शासनाच्या कामं म्हणा किंवा महापालिकेचे कामं म्हणा, हा प्रवास माझा तिथून पुढे सुरू झाला. तुम्ही महानगरपालिकेचे अनेक असे प्रकल्प साकारले ज्यामुळे नाशिकच्या वैभवात भर पडली. अतिशय देखणे असे प्रकल्प आहेत, म्हणजे महाराष्ट्रामध्ये अद्भुत ठरतील असे प्रकल्प आपण साकारले. नेमकं या प्रकल्पांचे वैशिष्ट्य काय? असे कोणते कोणते प्रकल्प आहेत जे तुम्ही साकारले आहेत आणि राज्य स्तरावर देखील ते अद्भुत प्रकल्प म्हणजे एक वेगळ्या पद्धतीचे प्रकल्प म्हणून नावारूपाला आले? बरेचसे प्रकल्प मी महापालिकेचे केले, परंतु त्यातलं पहिलं चॅलेंजिंग जॉब जर म्हणाल तर महाकवी कालिदास कलामंदिर हे जे आहे हे माझ्याकडे ज्यावेळेस आलं त्यावेळेस त्याच्यामध्ये बरेच चॅलेंजेस होते की महाकवी कालिदास हे पूर्वी झालेलं काम होतं. त्याच्यामध्ये टेक्निकल इश्यूज बरेच होते आणि त्याचे अस्तित्वातील नकाशे काही एक उपलब्ध नव्हते. तिथून ते काम आपल्याला करायचं होतं आणि ते यशस्वीरित्या पूर्ण होईल ही एक जबाबदारी फार मोठी होती. तिथून पहिलं काम ते माझं एक महत्वाचं काम पूर्ण झालं. त्यानंतर तुमचं हिरावाडीत जे आपण भोरे नाट्यगृह केलं ते माझ्याकडं मला करायला मिळाले, ते मी केले. त्यानंतर पलुसकर नाट्यगृह स्मार्ट सिटीच्या माध्यमातून मी केलं. त्यानंतर इलेक्ट्रिक बस डेपो जो आहे, आता पहिला इलेक्ट्रिक बस डेपो जो आपण करतोय आडगाव येथे, तो पण माझा आता पूर्ण झालेला आहे. तपोवनातला बस डेपो आपण नाशिक शहरासाठी जो आहे तो आपण केला. नाशिक रोड बस डेपो आपण केला आहे. त्यानंतर आता दिव्यांगांसाठीचा एक महत्वाचा प्रकल्प नाशिक महापालिकेने हाती घेतला होता की जो महाराष्ट्रामध्ये दिव्यांगांसाठीचं भवन जे आहे हे दुसरंच भवन आपण महाराष्ट्रातलं बनवलं आणि ते नाशिक महापालिकेने मुंबई नाके इथं केलेलं आहे. ते आपण माझ्या याच्यात झालेलं आहे. आणि त्यानंतर मग सगळ्यात महत्वाचं जर म्हणाल तर माझ्या हातून रामाची मूर्ती करायला मला मिळाली. म्हणजे नाशिकमध्ये जी आपण आता 71 फुटाची रामाची जी मूर्ती केली आहे ती माझ्याकडं ज्यावेळेस आली त्यावेळेस माझ्यावर जबाबदारी फार मोठी होती. कारण रामाची मूर्ती करत असताना असं होतं की रामाची मूर्ती बाबत एकतर ती मूर्ती होती 70 फुटाची करायची. आता ती करत असताना 70 फूट करणं हा एक स्वतः त्यातलं एक चॅलेंजिंग काम होतं. मग ते करत असताना ते RCC मध्ये करायचं असं आमचं ठरलं. बरं, RCC करत असताना रामाचं जे फिनिशिंग आहे ते कसं येणार? मग त्यासाठी नवीन टेक्नॉलॉजी जे 3D प्रिंटिंग वापरलं जातं त्याचं आम्ही वापरायचं ठरवलं. आता 71 फूट करत असताना एका वेळेला 71 फूट राम तर होऊ नाही शकत. मग आम्ही त्याचा आधी 4 फुटाची रिप्लिका बनवली. त्याला सर्व साधू महंत म्हणा किंवा बाकीचे जे काही याच्यातले तज्ञ व्यक्ती आहेत त्यांच्याकडनं ते 4 फुटाचं आपण दाखवून त्यांच्या काही शंका असतील किंवा त्यांचे काही म्हणणे असतील ते ऐकून त्याच्यात काही बदल करायचे ते बदल करून घेतले. आणि त्यानंतर मग त्याला स्कॅन करून आपण त्याचे 71 फुटाचे जे आहेत ते 12-12 फुटाचे आपण त्याचे वेगवेगळे पीस बनवले.
अच्छा. आणि जागेवर करत असताना मग त्याला आपण 12-12 फुटामध्ये त्या रामाच्या दोन्ही पायांमधनं आपण आरसीसीचे 2 कॉलम वरपर्यंत नेले. ते 2 कॉलम नेऊन आणि पूर्ण राम हा आपण पूर्ण कॉन्क्रीटने त्याचे 12-12 फुटाचे पीव्हीसीचे जे पीस ठेवून मध्ये पूर्ण कॉन्क्रीट भरलं बर. आणि परत ह्या पद्धतीने आपण राम साकारत गेलो आणि नंतर पूर्ण मूर्ती झाल्यानंतर तिला मग बाहेरनं आपण पूर्ण फिनिशिंग केली आणि आज जो राम तुम्हाला दिसतोय हो. हा जागेवरती ह्या पद्धतीने आपण तो साकारला. आता पण मग- इथून पुढे तिला जी आहे हो. तर ते आरसीसी स्ट्रक्चर असल्यामुळे इथून पुढे 50 वर्ष तरी त्या रामाला काही होत बाधा नाही. येणार म्हणजे जे काही आता शिल्पांचे जे काही हे होतात की बरोबर. वादळामुळे असेल किंवा आता कालच एक स्टॅच्यू ऑफ लिबर्टी ऑस्ट्रेलिया बरोबर. जवळ स्टॅच्यू ऑफ लिबर्टी कोसळला, तर त्या शिल्पाला तसा काही धोका नाही, तसं वाटत होऊ शकत नाही कारण तो M40 मध्ये पूर्ण जे कॉन्क्रीटची ग्रेड आपण हो. म्हणतो तर ती M40 आपण तिथं वापरलेली बरं. आहे आणि राम पूर्ण आरसीसी कॉन्क्रीट मध्ये बाहेरचं मटेरियल जरी तुम्हाला पीव्हीसी दिसत असलं ते फक्त 12 ते 13 mm चं तुमचं वरचं लेअर आहे, मध्ये पूर्ण M40चं कॉन्क्रीट आहे त्याच्यामध्ये. पण मग एक जर पाहिलं की तुम्ही एकीकडे इमारत साकारणं वेगळं, हो. सभागृहाचं काम करणं वेगळं, जसं तुम्ही बरोबर. म्हणालात की कालिदास कला मंदिर असेल, भोर सभागृह असेल, तर हे किती चॅलेंजिंग असतं आणि यामध्ये कोणत्या गोष्टींचा विशेष करून विचार करावा लागतो जेव्हा सभागृहाचं काम तुम्ही करतात? नाही, आमच्या याच्यामध्ये जर तुम्ही म्हणाल तर नाट्यगृह ही जी गोष्ट आहे, नाट्यगृहामध्ये आमच्या फील्डमधल्या जेवढ्या काही सर्व्हिसेस आहेत म्हणजे इलेक्ट्रिकल असो, प्लंबिंग असो, अकॉस्टिक्स असो, साऊंड असो, या सगळ्या गोष्टी नाट्यगृहामध्ये वापरल्या जातात. हो. हा एक महत्वाचा त्याच्या म्हणजे आपण जे म्हणतो की कुठल्याही प्रोजेक्टचा जो एक गाभा असतो, तर हा नाट्यगृह करायला मिळणं हे आमच्या याच्यात एक तर भाग्याचं काम म्हणा बरं. आणि त्यात मी 3 नाट्यगृह सक्सेसफुली पूर्ण केले, हो. हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. बरोबर. आणि पण मग नाट्यगृह करणं, इमारत बांधणं आणि शिल्प साकारणं यामध्ये बराचसा फरक असतो. हो, अर्थातच. पण असे विविध प्रकारचे प्रकल्प करायला मिळणं हो. हे माझ्या हिशोबाने तरी मी माझं भाग्य समजतो आणि राम करायला आज मला मिळाला. बरोबर. तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून महानगरपालिका असेल, शासनाचे अनेक प्रोजेक्ट तुम्ही साकारत आहात. बरोबर. या सर्व कालावधीमध्ये चॅलेंजिंग असणारा प्रोजेक्ट कोणता होता की जिथे खऱ्या अर्थाने तुम्हाला एक आव्हान निर्माण झालं, कस लागला आणि ते काम पूर्ण झाल्यानंतर मानसिक समाधानही लाभलं? सगळ्यात चॅलेंजिंग जर म्हणाल तर 2 प्रकल्प होते, म्हणजे एक नाही सांगता येणार. हो. तर 2 आपल्याला हे करावे लागतील. एक तर सगळ्यात पहिले कालिदास कला मंदिर होतं. अच्छा. कारण त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टींची ओरड होती हो. की त्याचा साऊंडचा प्रॉब्लेम होता, तिथं अकॉस्टिक्सचा प्रॉब्लेम होता. कारण त्या काळामध्ये जे घडलं होतं तर त्या काळात ज्या टेक्नॉलॉजीज होत्या त्या वापरल्या होत्या आणि आज टेक्नॉलॉजी खूप पुढे गेली होती. कालिदास करत असताना कालिदासचं कुठल्याही प्रकारचे नकाशे किंवा काहीही आपल्याकडे उपलब्ध नव्हतं. हे जागेवरती आम्ही मोजून, जागेवरचे फोटो काढून ते नंतर आम्ही सगळं कागदावर घेतलं आणि मग त्यानंतर तो प्रकल्प आपण पूर्ण केला. आणि दुसरा जर म्हणाल तर अर्थातच तपोवनातलं रामाचं शिल्प, ते शिल्प पण होतं तसं म्हटलं तर ती इमारत पण आहे, पण त्या शिल्पाच्या रूपात आपल्याला ते पूर्ण करायचं. तशी त्याची जर उंची म्हटलं तर एखादी बिल्डिंगच्या तुलनेमध्ये त्याची उंची मोजायची झाली तर किती मजली आपण ती म्हणू शकतो? साधारणतः एक बिल्डिंगची जर उंची मोजायची म्हटली तर 10 फूट बिल्डिंगची उंची एका मजल्याची, एका फ्लोअरला. आता हा 71 फुटाचा राम आहे, म्हणजे तसं म्हटलं तर 7-7.5 मजल्याची ती इमारत. अच्छा, तसं म्हणजे बिल्डिंगच्या तुलनेमध्ये त्याची उंची मोजायची 7 मजल्यापर्यंत. ते करत असताना तुम्हाला बरंच आव्हान असेल ना की त्या रामाचं म्हणजे जे शिल्प साकार त्याचा चेहरा असेल किंवा त्याचे हावभाव असतील चेहऱ्यावरचे, त्याकरताच आम्ही सुरुवातीला जे 4 फुटाचा जो बनवला अप्रुव्हल घेण्यासाठी, तर याच्यामध्ये कसं आहे की रामाबाबत कोणाला आज मी एक वास्तू विशारद आहे, पण रामाचं नंतर झाल्यानंतर कोणी असं म्हणू शकतं की रामाचं नाक असं नव्हतं, रामाचे डोळे असे नव्हते. बरोबर आहे. तर त्याच्यासाठी काही जे आपले इतिहासातले काही श्लोक आहेत, रामायणातले काही संदर्भ आहेत, त्यानुसार रामाचे डोळे असे होते, रामाचं नाक असं होतं. बरोबर. या संदर्भ घेऊन मग ते अस्तित्व साकारताना त्या गोष्टींचा विचार करून मग ती रामाची मूर्ती आपण साकारलेली आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान जे आता नुकतंच आता आपण साकारलं आहे, बरोबर, नेमकं काय वैशिष्ट्य आहे ते? कारण यापूर्वी देखील तिथे प्रयोग झाले की इतिहास संग्रहालय वगैरे, परंतु तुम्ही नव्यानं त्याची निर्मिती केली, नव्यानं त्याच्यामध्ये कोणते याची भर घातली गेली की जेणेकरून नाशिककरांना ते भावतील? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं जे स्मृती उद्यान आहे, इथं कसं आहे की पूर्वी फक्त काही आपल्याकडे तिथं प्रदर्शन हे किंवा शस्त्र संग्रहालय या गोष्टी होत्या.
तर ते पण आपण अस्तित्वात ठेवलेलं आहे, कारण तो आपला इतिहासाचा सगळा संग्रह आहे. तर ते पण आपल्या पुढच्या पिढीला दिसावं आणि त्याचा पण अनुभव घेता यावा, हे तर दृष्टिकोन होताच. परंतु लहान मुलं तिथं आले पाहिजे. पहिली गोष्ट तर लहान मुलं तिथं आले पाहिजे. यासाठी काय करायचं, तर लहान मुलांसाठी तिथं आपल्याला काहीतरी अट्रॅक्शन असलं पाहिजे. मग त्यातनं आपण तिथं ऍडव्हेंचर पार्क जो केलाय, तो आज नॉर्थ महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा ऍडव्हेंचर पार्क आपण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानात आपण केलेला आहे. त्यानंतर तिथं काही अस्तित्वातील हॉल होते, त्या हॉलचा आपण काही हॉल्स आपण मल्टीपर्पज यूज मध्ये घेता यावे. म्हणजे तिथं बर्थडे पार्टीज करतील लहान मुलं, किंवा कोणी कलाकार आहेत, कलाकारांसाठी आपण तिथं कलादालन बनवलंय. हे कलादालन करून तिथं कलाकारांना पण वाव मिळेल, त्यांना त्यांची एक्झिबिशनसाठी एक चांगली जागा मिळेल. त्यानंतर तिथं एक जुनं अस्तित्वातील एक जुनं पंपिंग स्टेशन होतं, जी दगडी इमारत आहे पूर्वीची. तर ती ऍज इट इज आपण तशीच ठेवून तिथं काय करता येईल हा एक विचार होता. मग इथं आलेल्या लोकांसाठी रिफ्रेशमेंट मिळायला हवी. मग ही रिफ्रेशमेंटसाठी एक तिथं चांगलंच एक रेस्टॉरंट असावं. ते रेस्टॉरंट करताना ती जी इमारत आहे तिचा जो एक मूळ तिचा जो लुक आहे तो कुठेही डिस्टर्ब न होता तिला पुनर्जीवन आपण कसं बाधा न पोहोचवता त्याला बाधा न पोहोचवता पुनर्जीवन दिलं तिला. आणि त्यात आपण एक आता चांगलं एक रेस्टॉरंट आपण महापालिकेच्या माध्यमातून ते करता आहेत. त्यानंतर तिथं भविष्यात आता नवीनच आता आपण बाळासाहेब ठाकरेंच्या जीवनावरती एक डिजिटल म्युझियम नाशिक महापालिका तिथं करते. म्हणजे बाळासाहेबांचा जो काही जीवनपट आहे तो तिथं आता सगळ्या नागरिकांसमोर उलगडून दाखवला जाईल. अशा अनेक प्रकल्प आहेत, त्यामुळे लहान मुलं तिथे येतील. त्यांना तिथं डिजिटल आपण एक लायब्ररी बनवतोय, जेणेकरून जे मुलं स्पर्धा परीक्षांची तयारी करतायत त्यांना तिथे येऊन डिजिटल माध्यमातून लायब्ररीत अभ्यास करता येईल. अशा अनेक प्रकल्प आहेत. सर, तुमच्या प्रकल्पांचं असं कोणतं वैशिष्ट्य तुम्ही जोपासतात की जेणेकरून ते नाशिककरांना भावले पण पाहिजेत, त्यांचं वेगळं पण जपलं गेलं पाहिजे आणि पर्यावरणपूरक देखील ते असले पाहिजेत, असं कोणतं वैशिष्ट्य तुम्ही काम करताना जोपासता? नाही, सगळ्यात आधी तर आता मी जर माझा जो प्रकल्प आहे बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान, तिथलं जर सांगायचं झालं तर तिथं आपण कुठल्याही प्रकारच्या एकाही झाडाला हात न लावता, म्हणजे आपण जर निसर्गाच्या हिशोबाने जर आपण बोलत असू तर कुठल्याही झाडाला हात न लावता प्रकल्प कसा पूर्ण करता येईल याचा पहिले आपण विचार केला. त्यानंतर तिथं जी काही आपली पुरातन वास्तू होती पंपिंग स्टेशनची, ती पण आपण कशी जतन करता येईल आणि तिला पुनर्जीवन कसं करता येईल याचा विचार करून आपण ती इमारत पूर्ण पुनर्जीवन केलं तिचं, आणि तिचा वापर करून तिथं आज आपल्याला रेस्टॉरंट करायचं किंवा दुसरा काय वापर करायचा हा विचार करून आपण प्रकल्प पूर्णत्वास नेलेला आहे. म्हणजे पर्यावरणाला कोणतीही हानी न पोहोचवता ते अधिकाधिक त्यांचाच उपयोग करून कसा देखणं करता येईल याचा आपण विचार असतो. पण या क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर सतत नवनवीन संकल्पना बदलत असतात. आर्किटेक्ट क्षेत्रामध्ये नवनवीन संकल्पना येत असतात आणि लोकांना नवीन काहीतरी हवं असतं. जसं की आता बांधकाम क्षेत्रामध्ये जर म्हटलं तर आता आपल्याकडे ओझरची जी एअरपोर्टची जी टर्मिनलची बिल्डिंग आहे ती एक वेगळ्या पद्धतीची होती. त्यानंतर गंगापूर धरणावरची जी बोट क्लबची बिल्डिंग असेल, असं वेगळं म्हणजे शासकीय माध्यमातून देखील म्हणजे महापालिका असेल किंवा पीडब्ल्यूडी असेल, इतर अशी अतिशय देखणे प्रकल्प उभे राहतात. तर मग त्यासाठी तुम्हाला काय वाटतं की काही बदल होणं अपेक्षित आहे? आणखीन काही बदल? नाही, आता काळानुरूप सगळे आर्किटेक्ट पण नवीन विचाराचे येत आहेत. बरोबर. आणि त्यानुसार काळाच्या याच्यात नवीन प्रकल्प जे येतील ते आता तुम्हाला बदल झालेला दिसणारच आहे. म्हणजे फक्त मीच असं नाही, पण आज जेवढे काही आमच्या क्षेत्रातले नवीन नवीन विचार आहेत, जे नवीन जनरेशन येत आहे ते नवीन विचार घेऊनच पुढे येणार. त्यामुळे प्रकल्प आता तुम्हाला निश्चित बदल दिसेलच. तर हे होते धीरज पाटील सर, ज्यांनी आपल्या एक कलात्मक अशा पद्धतीनं त्यांनी नाशिक शहरामध्ये, नाशिक महानगरपालिका असेल, सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा अन्य शासकीय विभागांच्या माध्यमातून अनेक प्रकल्प हे नाशिकमध्ये साकारले. जसं की त्यांनी सांगितलं कालिदास कला मंदिर असेल, तपोवनामधील रामाचं शिल्प असेल, किंवा अगदी बस स्टॉप पासून तर हॉस्पिटलपर्यंत आणि हॉस्पिटलपासून सभागृहापर्यंत, सभागृहापासून शिल्पापर्यंत अशा वेगवेगळ्या कलाकृती त्यांनी आपल्या कल्पक नजरेतून त्या साकारल्या, त्याला एक वेगळा आयाम दिला. आणि नाशिकच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते जे प्रकल्प आहेत ते अद्वितीय कसे ठरतील असा त्यांचा प्रयत्न असतो. आणि निश्चितपणे पुढील काळात देखील सर तुमच्या हातून अनेक प्रकल्प या नाशिक शहरामध्ये मिळवत यात तुम्हाला सदिच्छा. आणि माय महानगरचा नाशिक आयकॉन पुरस्कार देताना आम्हाला विशेष आनंद होतोय.
तर अशा पद्धतीनं धीरज पाटील सर यांनी त्यांचा प्रवास उलगडून दाखवला आणि नवीन प्रकल्प हे आपल्याला त्यांच्या माध्यमातून निश्चितपणे बघायला मिळतील अशी अपेक्षा आपण बाळगूया. धन्यवाद.